लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जुलै ते नोव्हेंबर यापर्यंतचे सर्व पैसे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये आलेले आहेत। त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपयांचा सन्मान निधी सुद्धा देण्यात आला आहे। जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहे आणि या योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले आहेत। तर आता निवडणुका झाल्यामुळे आणि निकाल सुद्धा लागण्यामुळे आता आपल्याला डिसेंबर महिन्यात कधी पैसे मिळणार ही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे आणि 1,500 रुपयाचे आता 2,100 रुपये आपल्या खात्यामध्ये कधी येणार हे सुद्धा आपल्याला नक्कीच उत्सुकता लागलेली आहे आणि प्रश्न सुद्धा पडलेला आहे। एकनाथ शिंदेजी म्हणतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच त्यांनी दिलेले आहेत आणि 20 नोव्हेंबरला जे मतदान झालं त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागलेला आहे। त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत, कारण ते म्हणतात की आमची नियत जी आहे ती स्वच्छ आहे, कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 कोटी महिलांचे अर्ज आले होते आणि त्यातील 2,40,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेत, तर 2,20,000 महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत। तर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती सरकार सत्तेत आलेलं आहे आणि ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं आश्वासन सुद्धा सरकारकडून देण्यात आलेलं आहे। तसंच महाविकास आघाडीने या योजनेतील रक्कम वाढवणार असल्याचं आधीच सांगितलेलं आहे आणि ती रक्कम आहे 2,100 रुपये। महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय होताना सुद्धा दिसत आहे आणि आतापर्यंत पात्र महिलांना 5 महिन्याचे हप्ते मिळाले सुद्धा आहेत आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। मात्र नोव्हेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुका आल्या आणि त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार होते, पण आता त्यांनी जसं आश्वासन दिलं होतं त्यानुसार त्यांना 2,100 रुपये देण्यात येणार आहे। तर महिलेला वर्षभरात 18,000 रुपये मिळणार आहे। पण आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, म्हणजे 7,500 रुपये प्राप्त झालेले आहेत। नोव्हेंबरचा हप्ता महिनाभर आधीच भेटला होता। ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागत असल्यामुळे ही योजना कात्रीत अडकू नये यासाठी महायुती सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता दिला होता आणि त्यामुळे एकाच महिन्यात महिलांना 3,000 रुपये मिळाले होते। शिवाय महिना अखेर दिवाळी असल्यामुळे त्यांनी अनेक जणींना गोड बातमी सुद्धा मिळाली, म्हणजेच काय, आता लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न पडला आहे। हा हप्ता आता 1.5 महिन्याने जमा होण्याचे संकेत आहेत, म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। नुकत्याच महायुती सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। आता 1.5 महिना वाट बघा, म्हणजेच काय, थोडक्यात राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे वाटप होणार आहे, कारण सध्याच्या सरकारची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत होती आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर 3 दिवसात नवीन सरकार स्थापन होणार होतं, पण अजून तसं काही दिसत नाहीये। राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे असं म्हटलं जातं। नवीन सरकार या योजनेबाबत कुठलाही निर्णय घेईपर्यंत ही योजना सुरूच राहील, त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच पुढील किमान 1.5 महिना या डिसेंबर महिन्याची हप्त्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही आहे। तुम्हाला याचं उत्तर भेटलंच असणार। असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। धन्यवाद।